नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 4च्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे तमाम भारतीयांना सावध करणारी. चीनमध्ये थैमान घालणाऱ्या महाभयंकर कोरोनाचा अखेर भारतातही प्रवेश झालाय. दिल्ली आणि तेलंगणात कोरोनाचे एकूण 2 रुग्ण आढळले. यामध्ये दिल्लीतील व्यक्ती इटलीतून परतली होती, तर तेलंगणातील व्यक्ती ही दुबईतून परतल्याचं कळतंय. त्यामुळे भारतात देखील आता खळबळ उडाली आहे. हजारो लोकांचा बळी घेणारा कोरोना हा व्हायरस जो आहे तो आता भारतात देखील आलेला आहे. 2 रुग्ण जे आहेत ते आढळले आहेत. यामध्ये दिल्ली आणि तेलंगणामध्ये कोरोनाचे हे 2 रुग्ण आढळले. आणि याच पार्श्वभूमीवरती एकात्मिक रोग सर्वेक्षण विभाग डॉक्टर प्रदीप आवटे सर आपल्या संपर्कात आहेत. आवटे सर, स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमत मध्ये. डॉक्टर, एकूणच आपण विचार केला तर जगभरात या व्हायरसमुळे भयंकर भीती जी आहे ती माणसांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि असा व्हायरसचे रुग्ण आपल्या देशामध्ये आढळणं ही किती चिंतेची बाब असणार आहे. काय काळजी घ्यावी लागेल आणि आपला आरोग्य विभाग किती सतर्क आहे याच्याशी तोंड देण्यासाठी? खरं म्हणजे याच्यापूर्वी केरळमध्ये आपल्याकडे 3 रुग्ण आढळले होते. त्याच्यानंतर हे 2 म्हणजे असे आता देशामध्ये एकूण 5 रुग्ण आढळलेले आहेत. आणि सर्वेक्षणाचा मूळ उद्देशच असा असतो की आपल्याला त्यावर असा कुठलाही आढळलेला नवीन रुग्ण जर तो कळावा की जेणेकरून त्याचा वेगानं होणारा जो प्रसार आहे समाजामध्ये तो टाळता येईल. आणि उद्देश तो आहे. आणि म्हणूनच आपण या केसेस ज्या आहेत त्या वेळीच शोधण्यामध्ये आपल्याला यश मिळतं आहे. तर निश्चितपणे ही गोष्ट अजूनही आपल्याकडं ज्या केसेस आहेत त्या कोरोना बाधित देशातून आलेल्या केसेसमध्येच आपल्याला साधारणपणे कोरोना दिसतो आहे. अजूनही आपल्या समाजामध्ये इथल्या स्थानिक लोकांच्या मध्ये कुठली केस आढळलेली नाहीये. ही एक चांगली गोष्ट आहे. पण याच्याकरता सर्वेक्षण आपलं जे आहे ते अत्यंत सक्षमपणे आपण करतो आहोत. स्क्रीनिंग सुरू आहे चांगल्या पद्धतीनं. आपल्या आयसोलेशन वॉर्ड्स चांगल्या पद्धतीनं काम करतायत. प्रयोगशाळांची निदान व्यवस्था जी आहे ती आपण दिलेली आहे. या सगळ्याचा फायदा आपल्याला सर्वेक्षण योग्य पद्धतीनं करण्याकरता होतो आहे. अगदी प्रदीप सर, खूप खूप धन्यवाद. तर एकूणच आपण पाहिलं डॉक्टर प्रदीप आवटे यांची ही प्रतिक्रिया होती आणि त्यानुसार